नमस्कार मंडळी, मी प्रसाद भोईर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणि आज मी चाललो आहे डान्स स्पर्धेसाठी, एकेरी नृत्य स्पर्धा जे आपले साईबाबाचं मंदिर आहे वाहलला तिथं ऑर्गनाइज केली आहे। तर आज खूप मजा येणार आहे। भरपूर दिवसानंतर मी कॉम्पिटिशनला चालू आहे सोलोच्या, आणि कशा प्रकारे आज कॉम्पिटिशन होणार आहे ना, कसे कंटेस्टंट आहेत आणि किती धमाल मस्ती करणार ते तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमध्ये समजेलच आणि दाखवतोच तुम्हाला कशी कॉम्पिटिशन आहे ते। तर मग चला आपण जाऊया आता कॉम्पिटिशनला वाहलला साईबाबाच्या मंदिरात। तर मित्रांनो, तुम्ही करत असाल का आज कॉम्पिटिशन कसा काय, पाऊस एवढा पडते आणि कॉम्पिटिशन कसा होणार पावसात। तर ॲक्च्युअलमध्ये सीन काय आहे, आपण साईबाबाच्या मंदिरात चाललोत आणि साईबाबाच्या मंदिरात शेड बांधला आहे, त्याच्या खाली स्टेज आहे। तर काय एवढा प्रॉब्लेम नाही, पाण्याचा काही इश्यू वगैरे नाही। तर मित्रांनो, आता मी पोचलो आहे साईबाबाच्या मंदिरात। तर मी आता आलो आहे बाबांचं दर्शन घेण्यासाठी। म्हणजे साखर आणि गोडी, भारतीय नर्तक आणि घुंगरांची अशीच अतूट तर फायनली मित्रांनो, पाठीमागे बघू शकता दृष्टी आलेले आहे उरणवरनं। दृष्टी रेडी का? चांगला करा। माझं डान्स झालेलं आहे पूर्ण। प्रांजलचा पण डान्स झाला आहे। आता आमची क्वीन दृष्टी ठाकूर आग लावणार आहे, आग स्टेजवर। आग लावशील ना? कशी माचीस देव नको ना? चांगला कर डान्स। ऑल द बेस्ट। ये इथं बघा डिस्कस चालला, एक्सप्रेशन देण्याचं डिस्कस। एक्सप्रेशन कसं देगा? लास्ट को सर बताएंगे वो एक्सप्रेशन।
एक बार उधर कैमरे में देख ऐसे। हां लास्ट क्वेश्चन, लास्ट पोजीशन रियली। तर अशा प्रकारे डान्स कॉम्पिटिशन झालेलं आहे पूर्ण आणि जजेस गेलेत रिझल्ट काढायला आणि आम्ही आलो आता टाइमपास करायला. संकेत यो ब्रो, वेलकम बैक टू माय चैनल और सब्सक्राइब करो. करो ये सब्सक्राइब करो. तो गाइस फिर से आ गया मैं आप लोग के ब्लॉग में. इतना प्यार है आप लोग का इसलिए. लेकिन तूने एक एक्सप्रेशन नहीं दिया लास्ट को. मैं बोला दिया था पर उतना वैसा नहीं दे पाया. मेरा दिमाग कुछ और था. वो वाला नहीं दिया तूने जो चाहिए था. वो नहीं दिया ना. ये देख चल ठीक है. वो फील आना चाहिए ना सामने वाले को देख के. बाकी क्या ही बोल रहे हैं. कैसा है? बाकी फिर से मिलके मेरे को बहुत अच्छा लगा. बहुत दिनों बाद. बहुत 10 दिन बाद नहीं रे, 2 तारीख को कंपटीशन था. हाँ तो 20 दिन 18 दिन के बाद. तो फिर तो अभी क्या है, अभी सबका परफॉर्मेंस हो गया है. तो अभी 15-20 मिनट के बाद रिजल्ट आएगा. तो आप लोग को रिजल्ट बताया जाएगी कौन आया कौन नहीं आया. ये देखो हम लोग के जेएस के का देखो छोटा पैकेट बड़ा धमाका. लेकिन फुसका बॉम्ब हुआ है अभी. आज का फुसका. आज का फुसका बॉम्ब. मुग्धा उभारे फुसका बॉम्ब. एकदम फुसका डान्स. प्रॅक्टिस नाही करत ना त्याचे मुलं. जापतात तुझ्याशी कोण जापतात? रोशन सर, जय सर, रोहन सर जापतात. सगळी कट्टे आहेत तुझ्याशी. मी पण कट्टे आहे. पण तुला आता काय ब्लॉग मध्ये गावचं करूस ना. पण रडशील सॉरनी म्हणून ब्लॉग मधून नाही घेतला. दृष्टी ये दृष्टीने भारी केला. आणि प्रांजली पण भारी. सगळ्यात पहिला डान्स प्रांजलचा झाला आणि प्रांजलच्या सुरुवात झाली कॉम्पिटिशनची. प्रांजल लय भारी डान्स केला. प्रांजल अशी मुलगी आहे जेएचके मध्ये जी प्रॅक्टिस कधीच नाही करत पण कॉम्पिटिशनला पहिलाच तिचा डान्स असते. पहिले उतरते. चलो जाते रिजल्ट देखने. रिजल्ट आपको बताते थोडे देर में. चलो जाते रिजल्ट देखने. बाय. सर्वांना नमस्कार. मी परीक्षर महिमा म्हात्रे. आज जी कॉम्पिटिशन झाली ओपन कॅटेगरीमध्ये झाली. लहानपासून मोठ्यापर्यंत एकमेकांच्या सोबतची कॉम्पिटिशन केली आहे. अप्रतिम होती. खूप टफ रिझल्ट होता. खूप काही शिकायला मिळालं आम्हाला पण. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पण प्रत्येकाकडून एकमेकांकडून काहीतरी आज बघून शिकला असाल. आणि रिझल्ट बघूया कसं होतंय ते. तुम्हाला आवडेलच असा रिझल्ट काढला आहे. थँक्यू. लास्टपासून मी सुरुवात करेन. लास्ट कॉन्सलेशन 3 कॉन्सलेशन प्राइजेस काढलेत. थर्डपासून आपण सुरू करूया. थर्ड आहे कॉन्सलेशन शिवम राठोड. सेकंड कॉन्सलेशन आहे नेहा जाधव. महाराज की. फर्स्ट कॉन्सलेशन आहे मुग्धा उभारे. थर्ड पासून स्टार्ट करूया. थर्ड प्राइज डिवाइड केलेला आहे. सो थर्ड प्राइज गोज टू संकेत जयस्वाल अँड दृष्टी ठाकूर. सेकंड प्राइज कडे वळूयात. सेकंड प्राइज पण डिवाइड करण्यात आला आहे. सेकंड प्राइज गोज टू आर्या अँड प्रदीप.
ठीक आहे मित्रांनो, हे सर्व होत असतं. तर फर्स्ट प्राइज जात आहे, एनी गॅसेस? कुमकुम. एनी गॅसेस? फर्स्ट प्राइज गोज टू कुमकुम. हॅलो. तर हिला बघितला असाल माझ्या रील्समध्ये आणि माझ्या ब्लॉगमध्ये. ही आहे महिमा म्हात्रे, माझे क्रूमेट, आणि आज होती महिमा जज. तर तुला काय बोलायचं आहे महिमा आजच्या कॉम्पिटिशनबद्दल? आजचं कॉम्पिटिशन कसा होता? आजची टफ होती कॉम्पिटिशन आणि कन्सिडर करायला गेलं ओपन कॅटेगरीमध्ये असून सुद्धा मोठ्यापासून लहानांपर्यंत सर्वांनी टफ फाईट दिलेली. म्हणजे तुम्ही सांगूच नाही शकत की हा मोठा आहे तर याला का द्यावा किंवा हा छोटा आहे याला का द्यावा. कॉम्पिटिशन पूर्ण टेक्निक, कोरिओग्राफी, ओव्हरऑल परफॉर्मन्स बेसवरच केलेली आहे आणि त्याच्याच हिशोबाने रिझल्ट आला. आणि माझ्याबद्दल काय बोलणार? मी फर्स्ट परफॉर्मन्सला जे तुला बोलेन तेच बोलेन की गाणं वाढव, सॉन्ग वाढव. कारण मजा घ्यायला जातो आपण आणि ती मजा संपून जाते असं वाटतं. म्हणजे मजा घ्यायला सुरू होतो आपण, त्या गाण्यात शिजायचा प्रयत्न करतो आणि मग ती संपून जाते. मग ती मजा अशी इरिटेटिव्ह होते आणि आज थोडा ऑफिस झाला, पाय स्लिप झाला. ओके ओके चालेल. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग मी एंड करतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.